तर फर्स्ट ऑफ ऑल सो सॉरी तोरणागड, सो सॉरी. आणि शुभ्या, ओम्या दोघाला पण सॉरी भावांनो. खूप ट्राय केला पण वाटलं नव्हतं मॅच हरेल, ते पण माझ्यामुळं. पण हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. खूप दिवसांनी आपण मोठ्या व्हिडिओत आलो आहोत. तर आजपासून ट्राय करतो मी एक नवीन सिरीज चालू करायचा. बघू काय होतं ते. आय होप तुम्हाला आवडेलच. तर इथून पुढं आपण एक नवीन स्पेशल आणि मस्त व्हिडिओ बनवायचा ट्राय करू. तर सपोर्ट आणि सोबत राहा. बघू. तर आज आपली सेमीफायनल मॅच आहे आणि आज त्यासाठी आपण तयार झालो आहोत. एकदम फिट बघू शकता तुम्ही. व्हाईट्स कपडे वगैरे एकदम पूर्ण तयार. तर थोड्या वेळात मॅच आहे. तर आता रेडी वगैरे झालं आहे. नाश्ता करून लगेच मग मॅचकडे जाणार आहे. तर मी अपडेट देतच राहील तुम्हाला. तर आता सकाळी लवकर उठून तर आवरलं आहे. मग आता काय शूज घातले आणि निघालोत मग खेळायला. पहिल्यांदा सगळ्यात पॉवर बँक घ्यावं म्हटलं, कारण आता फोनमध्ये चार्जिंग राहत नाही आणि तोंडाची पण काळजी करायची म्हणून थोडं हे पण लावलं. आता निघालो. मग सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करायचं म्हटलं. मग काय हॉस्टेलच्या बाहेर आलो आणि सगळ्यांसोबत गॅदर झालो. सगळ्यांसोबत नाश्ता पण केला आणि नाश्ता करून मग काय निघालो आम्ही. आता झाली तयारी. मग निघालो सगळे माझ्यासोबत. म्हणजे बघा, एकतर नानू, पुन्हा संकेत, अथर्व भैया आणि काय तेजस सर होते. तर बऱ्याच दिवसांनी आज मोठ्या ब्लॉगची तयारी करतोय. आता समोर आल्यावर तुम्ही बघा, हे एकदम ब्युटिफुल हॉस्टेल दिसत असेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतरच्या पायऱ्या. आता खेळायच्या अगोदर आम्हाला हे पायऱ्या चढून जायच्यात म्हणल्यावर आमचा वॉर्मअपच झाला की. मग काय हे फाउंटन बघा. आलो आता कॉलेजपाशी. हे कॉलेज म्हणजे आमचे एसकेन आणि एसकेनचंच आहे खरं तर, सिबाका. त्याच्यानंतर मग आम्ही आलो मैदानावरती मेन. आता ग्राउंडवर आलं, बघितलं अरे आमच्या विरुद्ध टीमच्या आप्पाचा हात जरासा गंभीर होता. यामुळंच आम्हाला थोडा राहायचा म्हणजे श्वास भेटला, कारण आप्पाचा हात लागलाय. मग काय पहिल्यांदा पाय पडलो आणि ग्राउंडमध्ये आलो. आता ग्राउंडवर आलो अशी फिलिंग येते की तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा बघाच ट्राय करून. त्याच्यानंतर आमचे पेठ शहापूरचे आयकॉन प्लेयर म्हणजे गुड्डू. आता गुड्डू जर आमच्या हॉस्टेल असताना आम्हाला गरजच नव्हती कोणाची. आता काल पाऊस पडलाय म्हणून जरा ग्राउंड ओलं होतं, त्याच्यामुळे पिचची रिपोर्टिंग घेतली आणि मग जरासं पुढं आलो. सगळ्यांशी भेटलो, वॉर्मअप केला. सगळ्यांचा एकदम उत्साह तुम्ही बघू शकता. आमचे कॅप्टन एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर आमचे व्हाईस कॅप्टन आणि आमचा करण आंबाला. आता प्रॅक्टिस चालू केली फिल्डिंगची. जरा अरे थोडीशी चालतीस रे, काय नसते. मग काय प्रॅक्टिस झाली आणि आमची टॉस जिंकून बॅटिंग आली होती. नाही म्हणजे टॉस हारलो होतो, बॅटिंग आली होती. मग बॅटिंगसाठी थोडी रनेने ती आखली आमच्या कॅप्टन साहेबांनी. तर तुम्ही ऐका आमचे कॅप्टन सर काय म्हणतात. हा थोड्याशा शिव्यात पण ठीक आहे. मग काय निघाले आमचे ओपनर बॅटिंग करायला. एक म्हणजे आमचा संबाटा आणि दुसरा नानू. दोघं पण एकदम मस्त जोडी. मग आम्ही सपोर्ट करायला आहेतच की पलटन. सगळी गोळाच झालती. आणि याच्यानंतर मुलींची मॅच पण होती. अरे आमचा गुड्डू जरा जास्तच खुश आहे. त्याच्यानंतर आमच्या वन डाऊन प्लेची प्रॅक्टिस पण चालू होती. मग काय थोड्या वेळाने मॅच चालू झाली. मस्त बॅटिंग झाली. स्कोर एकदम 80+ स्कोर गेला. मॅच एकदम मस्त झाली होती. तेवढ्यात आमच्या माहीबाईचं आगमन झालं आणि माहीबाई आलं होतं काय तुम्ही बघू शकतात. मग काय बॅटिंग झाली, स्कोर एकदम मस्त झाला. मग त्याच्यानंतर आता बारी होती आम्हाला फिल्डिंग करायची. त्याच्यानंतर मग सगळ्यांना गोळा केलं आणि मी इकडं मोबाईल ठेवायला आलतो. काय ना मग कॅप्टननी हाक मारली. त्याच्यानंतर कॅप्टननी बोलवलं आणि आम्ही फिल्डिंगसाठी सज्ज झालो. आता मग फिल्डिंग करायला जायचं म्हणल्यावर मग तुम्ही बघू शकता आमची फिल्डिंग चालू झाली. मी फोन बाहेर ठेवलेला, कदाचित अमोलनी हे क्लिप काढली वाटते. तर मॅच झाली, मॅच जिंकलो एकदम 1 नंबर. आता त्याच्यानंतर आमच्या मुलींच्या मॅचेस होत्या, त्याच्यासाठी आम्हाला त्यांना सपोर्ट करायला. तेवढ्यातच काय म्हणतात, इथं आमचा संकेत पाय घसरून पडला. बिचारा चप्पल पण खाली पडली त्याची, पण काढली. ते नका लक्ष देऊ. तर हीच विरुद्ध टीम आहे ज्यांना आम्ही हरवलं होतं. याच्यातले अर्धे पोरं आपल्या फार्मसीचीच आहेत. इट्स ओके, चलत असते गाईज, नेक्स्ट लक. त्याच्यानंतर आमच्या मुलींच्या मॅचेस चालू झाल्या. आता मॅचेस चालू झाल्यात पण तुम्ही बघू शकता त्यांची प्रॅक्टिस वगैरे. प्रॅक्टिस नव्हती पण ठीक आहे, मुलांनी थोडं चेअरअप केलं. त्याच्यानंतर त्यांना थोडा कॉन्फिडन्स आला. पण समोरची टीम थोडी चांगली खेळाडू होते, त्याच्यामुळं स्कोर जरा जास्त झाला. मुलींची प्रॅक्टिस नव्हती पण इट्स ओके, काही नाही, त्यांनी पण त्यांचा बेस्ट दिला. आता आमची फिल्डिंग झाली होती आणि बारी होती आमच्या बॅटिंगची. त्याच्यासाठी मी अंपायरिंग म्हणून चाललो होतो. हां थोडं चिडायचं होतं पण ठीक आहे. माझ्यासोबत माझे रोहन सर म्हणजे दुसरे अंपायर, लेग अंपायर होते. आता मग मॅच चालू झाली. सगळ्यात पहिल्यांदा त्यांची बॉलिंग आली. आता आमच्या मुलींनी बेस्ट ट्राय केला, पण काय करणार, शेवटी प्रॅक्टिस कमी होती ना. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम ते अजून भारी खेळतील असं मला वाटते. त्यांनी त्यांचा बेस्ट दिला. आय नो ते खराब खेळले, बट त्यांनी त्यांचा बेस्ट दिला. एकदम भारी खेळले. पण मुलींची दुसऱ्या टीमच्या प्रॅक्टिस चांगली होती म्हणून आपली टीम हारली. काय नसतं, हार जीत होतच असती, त्यात काय एवढं. आता मॅच झाली. मग शेवटचा बॉल होता. शेवटचा बॉल टाकल्यास मग समोरच्या टीमच्या मुलींचा उत्साह तुम्ही बघू शकता. थांबा दाखवतो. येईनच इकडून एक कार्टी येईलच. हे बघा, आली. मग काय आता मॅच जिंकलेत, मग सेलिब्रेशन पण होणारच की. बघा तुम्ही पुढं. अरे
तर काय नाही, मॅच हरलात. मग याच्यानंतर मी ऋषी सरला सांगितलं की सगळं पॅकअप करा. पण या मुलींचा उत्साह काय कमी होतच नव्हता, बघू शकतात तुम्ही. पण आमच्या खुशीदीचं हे लास्ट टुर्नामेंट होतं, पण त्यांनी खूप एन्जॉय केलं. आय नो त्यांना म्हणजे हार भेटली, पण काय नसते, हारकर जितनेवाली कोई बाजीगर कहते. तर मॅच संपली. मग आता आम्ही चाललो आमच्या रूमकडं. रूमवर आलो, थोडं आराम केला, कारण आता आमची फायनल मॅच होती संध्याकाळी. त्याच्यासाठी मला वापस जायचं. आता बारी होती फायनल महासंग्रामची, म्हणजेच की फायनल मॅचची. आता आपण पोचलो तो फायनलमध्ये आणि मॅच होती शिवनेरी बरोबर. मग काय ग्राउंडवर आलो, सगळेजण आले. त्याच्यानंतर आपले व्हाईस कॅप्टन पण आले, जे की फुल जोशमध्ये होते, कारण याच्यानंतर त्यांनीच आपली मॅच लांबपर्यंत नेली. त्याच्यानंतर आपले लॉर्ड विष्णू म्हणजे पासआउट आमचे सिनियर पण आले. मग काय सर आले, सगळे कॅप्टन म्हणजे दोन्ही कॅप्टन आले. त्यांनी टॉस केला आणि टॉस आपण हारलो. त्याच्यामुळं आय नो इथूनच हारायचे हे होतं, पण ठीक आहे. मग त्यांचे प्लेयर सगळे रेडी झाले आणि आम्ही इथं आमच्या डायगआउटमध्ये जाऊन बसलो. यानंतर आमच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची एक स्पीच. जोर लावून खेळा, बॅटिंग नाण्या गांड मारून टाक माहिती पहिला बॉल माहिती भोकात गेलं. ते सेकंड इयरची, आपण थर्ड इयर फायनल इयर. एकाला सुद्धा आपल्याला जड पडू द्यायचं नाही का, वन साइड मारायची, आपल्याला मारायची. जे 4 दिवसापासून आपल्याला प्लॅनिंग करून येतो. एक मिनिट, किती दिवस झाला आपल्या प्लॅन, आपल्यावर लेट टपून येते. आपल्याला जिंकायची हे फिक्सच आहे, पण वन साइड जिंकायची. काय प्रॉपर डॉमिनेशन पाहिजे, फुल. आणि आवाज जोरात एका एक लास्ट मॅच, फायनल इयर लास्ट मॅच आहे आपली. थर्ड इयर मजाक नाही. नंतर कशी टीम भेटते काय माहित नाही आम्हाला, पण तुम्ही आता घेऊन भेटणारच नाही रे. वन लास्ट टाइम पक्क्याची माहिती होऊन टाकायची. एकाने मी ढिल्लं नाही पडलं, एकाने ढिल्लं नाही घ्यायचं. बॅटिंग मॅच सगळ्यांनी. चला चला, हा नाही काय नाही, सगळ्या गोष्टी एकदम. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. आय नो ही स्पीच खूप मोटिवेशनल होती, कारण त्या स्पीचने आम्हाला एवढे हे करून दिलं त्यांना. त्याच्यानंतर समोरची टीम आली, आमचे ओपनर पण ग्राउंडवर गेले. पण ह्यानी वैभव लवकरच आऊट झाला, त्याच्यामुळं खूप दुःखाचं हे झालं. त्याच्यानंतर नानू पण लवकर आऊट झाला, पण आमच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टननी शेवटपर्यंत पारी सांभाळली आणि आमचा स्कोअर 60+ घेऊन गेले. ओम्या थोडा थकला होता, पण काय नाही, त्याला थोडा वॉर्मअप करून हे केला. आता भारी होती आमची फिल्डिंगची पण. तर फर्स्ट ऑफ ऑल सो सॉरी तोरणागड, सो सॉरी. आणि आय होप पुढल्या वेळेस मी खूप ट्राय करेल. सांगू नाही शकत जिंकल का नाही, बट नेक्स्ट टाईम मी पूर्ण माझं देईल की तुमचा बदला वापस घ्यायचा प्रयत्न करीन. आय नो तुम्ही खूप हार्डवर्क केलं आहे, टीमसाठी खूप जीव दिला आहे, पण काय करणार आहे, माझं लकच तेवढं खराब आहे. सो वापस एकदा पुन्हा सॉरी.